ऑरा. काय असतो हा ऑरा? ऑरा म्हणजे एका विशिष्ट व्यक्तीकडून किंवा एका गोष्टीतून निर्माण होणारे एक विशिष्ट वातावरण जे दिसत नाही पण मनाला जाणवतो. आणि असाच काही ऑरा असतो तो म्हणजे आपल्या बाप्पाचा, जो त्याच्या मंदिरात असतानाही जाणवतो. पण तो ऑरा काय असेल जेव्हा बाप्पा दरवर्षी 11 दिवस आपल्या भक्तांच्या घरी येतो आणि त्या घराचा एक भाग होतो. नमस्कार, मी आहे प्रथम आणि जर्नी टू 100K 5व्या भागात आज आपण चाललो आहे हाच ऑरा अनुभवायला, तोही आपल्या कोल्हापूरच्या राजाच्या आगमनासाठी आम्ही तिथे 2 तास आधीच पोहोचलो होतो. पण गर्दी पाहून असं वाटलं की जणू एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीचं फॅन बेस सुद्धा लाजवेल अशी भक्तांची गर्दी होती. ती फक्त त्या एका बाप्पाच्या झलकसाठी. हजारो लोकांचा जमाव होता आणि त्याला कंट्रोल करायला सज्ज होती महाराष्ट्र पोलिसांची एक डेडिकेटेड टीम. तरीही हे म्हणतात ना, माणूस उभा आहे वर्दीतला म्हणून सण साजरा होतोय गर्दीतला. आता आगमनाची वेळ जवळ आली होती, कारण ढोल ताशाची चाहूल कानावर पडली होती आणि त्याच नादात सर्व पब्लिक आगमनाच्या खुशीत सगळे एकदम मनधुंद नाचत होते. आणि तेवढ्यात अखेर तो क्षण आलाच, ज्या क्षणाची सगळेजण वाट पाहत होते. कोल्हापूरच्या राजाचं शेवटी आगमन झालं. गर्दीत धक्काबुक्की झाली, थोडा गोंधळ पण झाला, पण त्या एका झलकनं सगळ्या क्षणाचं कायमचं स्मरण दिलं. आणि बाप्पाला बघून मला असं वाटलं, काय ते देखणं रूप, काय ते तेजस्वी डोळे, काय ते गोरे हात. तुला पाहून मला असं वाटलं की